मैत्रिणींनो नमस्कार. आपण पाहणार आहोत ठरलं तर मगचा फुल एपिसोड. आजचा एपिसोड थोडा मागून दाखवलाय त्यांनी. प्रिया रुद्र आणि गिरिजाच्या लग्नावरून घरी वापस येते आणि तिला पाहताच कल्पना काकू म्हणतात, अशी आली आहे जणू काही झालंच नाही. त्यावर प्रताप काका म्हणतात, म्हणजे? सायली आणि कल्पना काकू प्रताप काकांना झालेला लग्नातला सगळा प्रकार सांगतात. सावीने मेहंदीमध्ये बेशुद्धीचे औषध मिसळलेलं असतं आणि ते कसं तिच्या तोंडावर पडतं. हे सगळं ऐकल्याच्या नंतर प्रताप काका डोक्याला हात लावून बसतात आणि कल्पना काकू म्हणतात, लग्न झाल्याच्या नंतर कुठं गायब झाली काय माहिती, त्याच्यावरती आत्ता दिसते. त्यावर अर्जुन म्हणतो, इतकं सगळं केल्याच्या नंतर रुद्रचं लग्न मस्त झाले आणि सगळे मान हालून होकार देतात. अर्जुन सायलीला म्हणतो, मी निघतो आता. ऑफिसला पोहोचल्या तुला फोन करेल, तू ऑफिसलाच ये. त्यावर प्रताप काका म्हणतात, बघा भांडण संपलं आणि चेहऱ्यावर हसू आलं. हे ऐकून सगळे हसतात आणि अर्जुन तिथून निघून जातो. अस्मिता म्हणते, आता मी पण माझ्या रूममध्ये जाऊन पडते. ती हळूहळू उठून निघून जाते. सायली मनातल्या मनात म्हणते, हे ऑफिसला गेल्या मला कॉल करणार आहेत. असं ऐकूनही अस्मिताताईंनी आम्हाला चिडवलं नाही, म्हणजे त्या नक्कीच खूप अस्वस्थ आहेत. आणि इकडे जिथे मैफतला बांधून ठेवलेलं असतं तिथे नागराज येतो आणि म्हणतो, हे बघ मैफत, मला हे असं काहीच करायचं नव्हतं, खरंच काहीच करायचं नव्हतं, पण माझ्या पुढं परिस्थितीच अशी आली की. त्यावर मैफत त्याचं बोलणं पूर्ण होऊ देत नाही आणि लगेच म्हणतो, तोंड बंद ठेवायचं नागराज सेठ. मैफत म्हणतो, सिंहाला बांधून ठेवलं म्हणजे त्याच्या नाकाची धार गेली असं नाही समजायचं कधीच. चिचुंद्री आणि बेडूक त्याच्या शेपटीलाही हात नाही लावू शकत, समजलं का? आणि त्यावर नागराज म्हणतो, तुझा राग मी समजू शकतो, पण माझ्याकडे काही पर्याय होता का, तू सांग ना मला. त्यावर नागराज परत म्हणतो, अरे तू दादाला किंवा अर्जुनला काही सांगितलं असतंस तर? 25 वर्षाची मेहनत होती माझी. त्यावर महिपत म्हणतो, त्यातले 24 वर्ष भक्कम पाठीशी उभा होता महिपत शिकरे, विसरलात का तुम्ही नागराज सेठ? 6 महिने तुमच्या भावाला टपकण्याचा प्रयत्न करत होतो आपण, तेव्हा काय म्हणालात तुम्ही? त्याची प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली की मी तुम्हाला मारामाल करेन. काय झालं? तुमच्या हातात आली भिकाची कटोरी. आणि बांधलं कोणाला? मला. पोलिसापासून लपतंय कोण? मी. त्यावर नागराज म्हणतो, तू काय बोलतोयस ते कळतंय ना मला, सगळं कळतंय. आपण यातून काहीतरी मार्ग काढूया. आणि त्यावर लगेच महिपत म्हणतो, आता नसतोय मी मार्ग काढत नागराज शेठ. तुम्ही दुश्मनी घेतली ना माझ्या बरोबर, आता मी ती निभावणार. माझं नरड जर फासात अडकलं ना तर तुम्हाला बी मी सोडत नसतो. त्यावर नागराज शेठ म्हणतो, ह्याच्यामुळंच. ह्याच्यामुळंच मला हे सगळं करावं लागलं. त्यावर महिपत म्हणतो, आता जे काय करायचं ना ते एकट्यानं करायचं, कळलं का? तुमचा तो भाऊ रविराज किल्लेदार, तो तुम्हाला पकडणार नाही याचं बघा, कदाचित तुम्हाला त्याच्यात यश येईल. अर्जुन सायली तुम्हाला पकडणार नाहीत ह्याचं बघा, कदाचित ह्याच्यातही तुम्हाला यश येईल. पण हा महिपत शिकरे तुम्हाला पकडणार नाही, यात कदाचित नाही नागराज शेठ, यात 113% तुम्हाला यश येणार नाही. त्यावर नागराज म्हणतो, तुला कळत कसं नाहीये, ही भांडणाची वेळ नाहीये, अजिबात भांडायचं नाहीये. आपण असं एकमेकाशी भांडत बसलो ना तर सगळं अवघड होऊन बसल. आपण असे एकमेकाचे हात धरून राहायला पाहिजे. नागराज शेठ असं म्हणत महिपतच्या हातावर हात देत बोलतो, नाहीतर आपण दोघंही बुडू. त्यावर महिपत म्हणतो, धरले असते तुमचे नागराज शेठ हात मी, पण माझे हात बांधलेत, पाय बांधलेत. कोणी बांधले? कोणी बरं बांधले? हात पण बांधले, पाय पण बांधले, तुम्हीच तर बांधलेत ना. महिपत म्हणतो, सोडा माझे हातपाय सोडा नागराज शेठ, नाहीतर आपण दोघंही 113% बुडू. आणि इकडे रविराज किल्लेदाराकडे सायली आणि अर्जुन आलेले असतात आणि रविराज म्हणतात, बाबू जिवंत आहे? त्यावर अर्जुन म्हणतो, हो, लग्नाच्या तिथे सायलीने त्याला बघितलं होतं, मग आम्ही दोघांनी त्याला बघितलं आणि पकडलं सुद्धा. आणि तेवढ्यामध्ये सुमन काकू आणि प्रतिमा आत्या कशाचे ते भोपळ्याचे घारगे घेऊन येतात. घारगे काय प्रकार आहे मला तर काय माहिती नाही बाबा, बघा तुम्हाला माहिती असतं तर. आणि अर्जुन ते पाहून खूप खुश होतो. प्रतिमा आत्या म्हणते, अस्मिला सुद्धा भोपळ्याचे घारगे खूप आवडतात. आणि सायलीला म्हणते, सायली जातानाही घेऊन जा अस्मितासाठी. आणि त्यावर सायली हो मध्ये मान हलवून सांगते. प्रतिमा आत्या कमरेला पदर खोत म्हणतात, तुम्ही आता तुमचं काम करा, आम्ही आता आलोच. त्यावर रविराज म्हणतात, इथं आमचं नाही, आपलं काम आहे, थांब बस अशी इथं. सुमन काकू म्हणतात, मी जाते. त्यावर रविराज काका म्हणतात, नाही तूही बस. रविराज काका अर्जुनला विचारतात, काय म्हणत होता बाबू? आणि अर्जुन त्यावर सांगतो, तो ऍक्सिडेंट महिपतने घडवून आणला नव्हता, म्हणजे स्वतःहून घडवून आणला नव्हता, त्याने कोणाला तरी तुझ्या अख्ख्या फॅमिलीला संपवायची सुपारी दिली होती. हे ऐकून या तिघांना एक खूप मोठा धक्का बसतो आणि रविराज काका म्हणतात, सुपारी? आणि ती कोणी दिली? त्यावर सायली म्हणते, तेच तर आम्ही तुम्हाला विचारायला आलो. सायली रविराज काकाला विचारते, त्या काळात कोणी तुमचा शत्रू होता का ज्याला इतका राग तुमचा येत असेल? तेवढ्यामध्येच आता नागराज काकाची पण एंट्री झालेली असते. नागराज काका तिथेच थांबून त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असतात. किंवा असा आरोपी, तुझ्यामुळे त्याला शिक्षा झालीये. रविराज म्हणतात, तसे बरेच होते रे, पण एक होता ज्याला की माझ्यामुळे जन्मठेप झाली होती, त्याचं नाव जग्गू होतं. तो जेलमध्ये जाताना ओरडतच गेला होता, सूड घेईल, बदला घेईल. असे दोघं तिघं होते, त्यांची सुटका त्याच दरम्यान झाली असेल. त्यावर सायली म्हणते, त्यावेळी मला असंही वाटलं होतं की महिपतने हे फक्त पैशासाठी केलं असेल, किंवा काही वेगळा हेतू असेल, किंवा ज्याने सुपारी दिली त्याच्याशी मैत्रीही असेल, किंवा तुमच्याकडून महिपतचं काही नुकसान तर झालेलं नसेल ना.
आणि हे ऐकून रविराज नाही मध्ये मान हलवतात. हे ऐकून मात्र नागराजचा चेहरा खूप पांढरा फॅक झालेला असतो. सुमन काकूचं आणि प्रतिमा आत्याचं लक्ष नागराजकडे जाते आणि सुमन मनातल्या मनातच म्हणते, हे ऐकून यांचा चेहरा इतका का पडलाय. आता नागराज काकाच्याही लक्षात आलेलं आहे की आपल्याकडे त्यांचं लक्ष गेलेलं आहे आणि तो पुढे येतो आणि अर्जुनला विचारतो, हाय कधी आलाय तुम्ही. त्यावर अर्जुन म्हणतो, हे काय आत्ताच आलो. नागराज डिशकडे पाहतो आणि म्हणतो, क्या बात हे घारगे केलेत, आणि एक घारगा उचलतो. सायलीचं लक्ष सुमन काकूच्या चेहऱ्याकडे जातं आणि म्हणते, सुमन काकू तुम्ही कसला विचार करताय. तुम्हाला काही त्या अपघाताबद्दल आठवतंय का. तुम्हाला माहिती आहे का काही अपघाताबद्दल. हे ऐकून सुमन काकू म्हणते, नाही मला कसं काही माहिती असेल. नाही मला काही नाही आठवतंय. नागराज काका त्याची बाजू सावरत म्हणतात, पण आता ॲक्सिडेंटचा का विषय निघालाय परत. आता वहिनीची स्मृती परत येते. आपली तन्वी तर कधीच सापडली, मग काय अचानक. कशाला त्या जुन्या आठवणी ॲक्सिडेंटच्या विसरा ना. आणि अर्जुन काहीतरी त्याच्या चेहऱ्यावर पाहण्याचा प्रयत्न करत असतो असं मला वाटतं. सुमन काकू विषयाला वळण देत म्हणते, अहो तुम्ही जरा फ्रेश होऊन घेता का. चला मी तुम्हाला नॅपकिन काढून देते. नागराज कसा हलणार आहे. नागराजला त्याच्या पोटातलं काढून घ्यायचं असतं आणि तो म्हणतो, थांब जरा. सायली अर्जुन खूप दिवसाने आपल्या घरी आले, जरा मला त्यांच्याशी गप्पा गोष्टी करू दे ना. त्यावर रविराज म्हणतात, तू पण खूप वेळाने घरी आलाय, जा जरा फ्रेश होऊन ये. त्यानंतर मलाही तुझ्याशी जरा बोलायचंय. नागराज थोडं घाबरतच म्हणतं, महत्वाचं काय बोलायचंय. रविराज म्हणतात, नंतर सांगतो. हे ऐकून नागराज म्हणतो, बरं मी आलोच. नागराज गेल्याच्या नंतर रविराज अर्जुनला म्हणतात, काही जुने रेकॉर्ड मिळतात का मी बघतो. आणि त्यावर अर्जुन म्हणतो, आणि तो जो जग्गू होता तो जेलमधून सुटलाय का हेही आपण बघू. रविराज अर्जुनला म्हणतात, चल आपण माझ्याच रूममध्ये बसून चेक करू, काही जुन्या फाईल्स मिळतात का पाहू. अर्जुन ग्रेट म्हणतो आणि जागेवरून दोघेही उठून त्याच्या रूममध्ये जातात. सगळे गेल्यावर सुमन काकू मनातल्या मनात बोलते, बरं झालं सगळे खोलीत गेले, म्हणजे याच्या पुढची चर्चा त्यांच्या कानावर तरी पडणार नाही. पण हे इतके अस्वस्थ झाले होते, ह्यांचा संबंध फक्त मैपतशीच नाही तर त्या अपघाताशीही काही असेल. असं बोलून सुमन त्यांच्या बेडरूममध्ये जाते. बेडरूममध्ये भांगपट्टी करत असतो आणि नागराज सुमनला म्हणतो, माझ्यासाठी चहा आणलास. सुमन गप्पच असते. नागराज परत म्हणतो, काय विचारतोय, चहा आणलास का. आणि त्यावर सुमन म्हणते, नंतर आणते, मला तुमच्याशी बोलायचंय. नागराज म्हणतो, मला तुझं ऐकण्यात काही इंटरेस्ट नाही. त्यावर सुमन म्हणते, अहो ऐका तरी. सुमन विचारते, महिपत शिखरे कुठं लपलाय हे तुम्हाला माहितीये. नागराज आरशात बघून म्हणतो, मला कशाला माहिती असेल आणि त्यावर सुमन म्हणते, कारण अजूनही तुम्ही त्याच्या संपर्कात आहात. सुमन मोठ्या धाडशीने सगळी हिंमत एकवटून म्हणते, आणखी माझ्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचा प्रयत्न करू नका. सुमन पुढे म्हणते, महिपत कुठं लपलाय हे दादांना सांगून टाका. हे ऐकून नागराजला खूप राग येतो, खूप भडकतो. नागराज सुमन जवळ जातो आणि दात खाऊन तिला म्हणतो, देवाने जीभ दिली म्हणून काही बोलायचं का. माझा महिपतशी काही संबंध नाही. असं म्हणत नागराज सुमनच्या डोक्यावर एकदम जोरदार बोट ठेवतो आणि म्हणतो, ही तुझ्या रिकाम्या डोक्यात शिरत असेल तर ठीक आहे, नाही तर माझ्याकडे अजूनही उपाय आहेत. सुमन नागराजला म्हणते, अहो तुम्ही कबूल का करत नाहीत. आणि तेवढ्यामध्येच नागराज तिचं नरड धरतो आणि म्हणतो, नागराज तिचे दाबाड म्हणजे दोन्ही गाल हातात असे गच्च दाबून धरतो आणि म्हणतो, ही जी टिवटिवी चालू आहे ना तुझी ती बस झाली आता. मुद्दाम करतेस ना तू हे, असं बोल ना. आणि इकडं सुमन खूप विवळत असते, तिला खूप त्रास होत असतो. मला मुद्दाम तुझ्या आत्याकडे पाठवलंस ना, पण आता मी खाली होतो तेव्हाही मुद्दाम हाकलायला बघत होतीस ना, बोल ना. नागराज पुन्हा तिला म्हणत असतो, बोल ना, मुद्दाम करतेस ना हे सगळं. असं म्हणत नागराज सुमनला कपाटावर ढकलून देतो. बिचाऱ्या सुमनच्या खांद्याला दुखापत होते आणि ती ओरडत असते. परत नागराज तिच्या जवळ जातो आणि पाठीमागून तिचे केस ओढून धरतो. परत आपल्याला महिपत बांधलेल्या अवस्थेमध्ये दाखवलेला आहे आणि त्याच्या जवळ आहे प्रिया. महिपत मनातल्या मनातच त्या प्रियाला पाहून म्हणतो, आपल्या उपयोगाला पडेल असं वाटत नाही मला. प्रिया पण त्याच्याकडे पाहून खूप घाबरलेली असते आणि ती म्हणते, महिपत तर माझ्याकडे असा बघतोय जणू काही नजरेनेच माझा जीव घेईल. त्या मूर्ख नागोबाच्या चुकीमुळे जर हात सुटला तर मात्र आपलं काही खरं नाही. हा माझे खरंच तुकडे करून फेकून देईल. नाही हे होता कामा नाही, त्याआधी स्वतःला सेव्ह करून घ्यायला हवं. प्रिया घाबरत महिपत जवळ जाते आणि म्हणते, अण्णा सर तुम्हाला या सगळ्याबद्दल मला सॉरी म्हणायचं होतं. प्रिया पुढे म्हणते, तुम्हाला किडनॅप करायचं, हे असं बांधून ठेवायचं, ही आयडिया ना त्या नागोबाची आहे. मी त्यांना किती सांगत होते, काका अण्णा सरांबरोबर असं नको करायला, पण ते ऐकतील का माझं. महिपत डोळे वाटावर प्रियाकडे पाहत असतो. त्यांनीच तुमच्या डोक्यावर हल्ला केला, मारलं आणि तुम्ही बेशुद्ध झालात. प्रिया म्हणते, अण्णा सर सॉरी, खरंच सॉरी. आणि त्यावर महिपत म्हणतो, सॉरी. महिपत पुढे म्हणतो, चिचुंद्रे तुला माहिती का, 10 वर्षापूर्वी एका माणसाने माझी पोलिसात तक्रार केली. माझ्या माणसाने त्याला धरला, माझ्या समोर आणला आणि तो काय म्हणाला माहिती, सॉरी, खरंच सॉरी. मी काय केलं माहितीये, मी त्याचे 32 तुकडे केले कुऱ्हाडीने. तुला माहिती का गे चिचुंद्रे, एका पोरानं माझ्या पोरीला कॉलेजला जाताना छेडलं. माझ्या माणसाने त्याला धरला, माझ्या समोर आणला, तो काय म्हणला, सॉरी, खरंच सॉरी. मी काय केलं माहितीये, त्याचे दात पाडले, जीभ कापली, डोळे काढले.
तुला माहिती आहे का चिचुंद्रे, एका माणसाने, माझ्याच माणसाने माझे पैसे चोरले आणि पळाला. माझ्या माणसाने त्याला धरला, माझ्यासमोर आणला. तो काय म्हणला? सॉरी. खरंच सॉरी. तो प्रियाला विचारतो, काय म्हणला? आणि प्रिया म्हणते सॉरी. मैपत म्हणतो खरंच सॉरी. आता प्रियाला तिच्या बोलण्याचा पश्चाताप झालेला असतो आणि मैपत पुढे म्हणतो, मी त्याचं काय केलं माहितीये का? त्याच्या गळ्यामध्ये 40 किलोचा दगड बांधला आणि तलावात फेकून दिला. प्रिया घाबरतच म्हणते, पण तुम्ही हे सगळं मला का सांगताय? त्यावर मैपत म्हणतो, सांगतो, ये बस बस बस. प्रिया घाबरतच त्याच्या बाजूला बसते आणि मैपत म्हणतो, मी तुला चॉईस देतो. चॉईस ते नाही का आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारत, तुम्हाला कुठं जायला आवडेल? मैपत म्हणतो, जंगलात जायला आवडेल, उंदरावर जायला आवडेल, चंद्रावर जायला आवडेल, डोंगरावर जायला आवडेल. मैपत प्रियाला विचारतो, तसं तुला चॉईस देतो. तुला कसं मरायला आवडेल? तुझे तुकडे करू, तुझे डोळे काढू, जीभ कापू, की गळ्यात दगड बांधून तलावात फेकू? मग काही दिवसांनी फक्त तुझा सापळा आणि 40 किलोचा दगड. त्यावर प्रिया घाबरत आणि थरथरत्या आवाजात म्हणते, पण तुम्ही मला का मारणार? मी सांगितलं ना तुम्हाला, या सगळ्यात माझा हात नाहीये. हा सगळा नागराज काकांचा प्लॅन आहे आणि माझ्या मनात तुमच्याबद्दल फक्त आदर आहे. मैपत खुर्ची ढकलत तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, तुझ्या मनात माझ्याबद्दल फक्त आदर आहे, मग असं बांधून ठेवलेलं बघवतं का तुला? मैपत तिला म्हणतो, मनामध्ये आदर ठेवण्यापेक्षा फादर समजून मला सोड, म्हणजे तुझं मरणं कॅन्सल. प्रिया म्हणते, मी जर तुम्हाला सोडलं ना तर तुमच्या आधी नागराज काका येऊन मला मारतील, अशी त्यांनी मला धमकी देऊन ठेवलीये. प्रिया म्हणते, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आणि मैपत एकटक तिच्याकडे सुडाच्या भावाने पाहत असतो. आणि इकडे रविराज, सायली, अर्जुन त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात आणि रविराज म्हणतो, ही दळवी केस फाईल आहे, पण ह्याचा काही संबंध नाही, कारण त्याला तर फाशीची शिक्षा झाली होती. सायली रविराज काकाला विचारते, पण काका, तुम्ही ज्यांना ज्यांना शिक्षा मिळवून दिली त्यावेळेस, म्हणजे अपघाताच्या वेळेस, ते तर जेलमध्ये असतील. अर्थात जेलमधून सुपारी देणं शक्य आहे म्हणा, पण मैपतने हे फक्त पैशासाठी केलंय असं मला तरी नाही वाटत. यामध्ये त्याचा काहीतरी वेगळा हेतू असेल असं तरी वाटतंय मला. आणि त्यावर अर्जुन म्हणतो, तुझं म्हणणं पटतंय मला, पण आपल्याला सगळ्या बाजूने सगळे फेसेस बघायला लागतील. सायलीच्या हातामध्ये एक फाईल असते आणि सायली रविराज काकाला म्हणते, या दोन्ही केसेसमध्ये एकाच साक्षीदाराचं नाव आहे, असं कसं? रविराज काका म्हणतात, ह्या दोन्ही केस आहेत ना त्या एकाच IT कंपनीमधल्या होत्या. हे दोन संशयित पुराव्याअभावीच महिन्याभरात सुटले आणि एकाने आपल्या पोरावर केस चालू होती म्हणून आत्महत्या केली. अर्जुन म्हणतो, आपल्याला ह्या मुलाची सगळी माहिती काढायला हवी, कदाचित हा आपला मोठा पॉईंट असू शकतो. आणि फाईल पाहतच अर्जुनचं खाली लक्ष जातं आणि तिथे लिहिलेलं असतं, ही इज इनसाइड सिस्टम. अर्जुन रविराज काकाला विचारतो, ही कोणती केस आहे? आणि त्यावर रविराज काका म्हणतात, अरे ही एक मर्डर केस आहे आणि त्यात एक पोलीस लटकला होता. त्याने जेलमध्येच काही गुंडांना पकडलं आणि एका उद्योगपतीला मारण्याची सुपारी दिली होती. एकाला गाडीने उडवलं आणि एकाला दरीत ढकलून दिलं. सायली म्हणते, मग नंतर त्या पोलीसवाल्यावरच केस झाली? आणि रविराज काका म्हणतात, हो, कारण जी गाडी पुरवली होती ना ती त्यानेच पुरवली. आम्ही तो ट्रेस केला नंबर आणि त्या मालकापर्यंत पोहोचलो. आणि दुसऱ्या ठिकाणी CCTV होते. अर्थात ढकलणारा माणूस दुसरा होता, पण मास्टर माइंड तो पोलीसवाला होता. आणि या केसमध्ये त्याला 15 वर्षाची शिक्षा झाली. अर्जुन म्हणतो, म्हणजे तू त्या पोलीसवाल्याचं करिअर आणि आबरू सगळं संपवलं. अर्जुन पुढे म्हणतो, त्याचंही नाव आपण आपल्या लिस्टमध्ये टाकूया. रविराज अर्जुनला म्हणतात, तू या सगळ्या फाईलची लिस्ट तयार कर, तोपर्यंत मी बाकीची कामं बघतो. त्यावर अर्जुन म्हणतो, हो. आणि आजचा भाग इथेच संपलेला आहे. आता उद्याच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहूया. रविराज नागराजला म्हणतात, त्या ड्रायव्हरला आम्हाला मारण्यासाठी पैसे मैपत शिखरेनेच दिले होते. त्याने स्वतःच हे प्रतिमाच्या समोर कबूल केलंय. रविराज काका नागराजला मोठ्या दमात विचारतात, आता तुला एकच प्रश्न विचारतो, मैपत बरोबर तुझा अजूनही कॉन्टॅक्ट आहे की नाही? सायली सुमन काकूला विचारते, तुमचा चेहरा असा का पडलाय, काही घडलंय का? प्रतिमा आत्या आणि रविराज काका दोघंही सुमनच्या चेहऱ्याकडे पाहतात. सुमनचा चेहरा खरंच खूप बारीक झालेला असतो. मैत्रिणी, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. असेच नवनवीन आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.